नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री। आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याच्या खुसखुशीत अशा अतिशय सोप्या अशा पद्धतीनं वड्या। तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि तो मीडियम साईजचा आणि दुधी भोपळा घेतलेला आहे। तर याची साल काढून छान आपण खिसून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपला खिसून झालेला आहे। तर यामधलं आपण सर्व पाणी काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी सर्व पाणी यामधलं निथळून घेतलेलं आहे। तर इथे मी आलं, काही लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर याचं आपल्याला जाडसर वाटण बनवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर। तर यामध्ये घालूया आणि जे मी हे मसाले दाखवले ते सुद्धा घालणार आहोत। हळदी पावडर, जिरे धने पावडर, लाल तिखट, कुटलेले धने, ओवा, जिरे, खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ आणि तीळ। यामध्ये आपल्याला काही पीठ घालायची आहेत। तर इथे घेतलेलं आहे मी ज्वारीचं पीठ। तर ते आपण चाळून घेणार आहोत। त्यानंतर घेतलेलं आहे बेसन पीठ, हे सुद्धा मी चाळून घेत आहे। त्यानंतर यामध्ये जाणार आहे बारीक रवा, पाऊण वाटी घेतलेला आहे, अर्धी वाटी बेसन, वाटी भरून ज्वारीचं पीठ आणि पाऊण वाटी रवा। रवा नेहमी बारीकच वापरावा। तर यानंतर यामध्ये 1 चमच तेल घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण जाडसर वाटण बनवलेलं घालणार आहोत। तर हे सर्व जिन्नस टाकून झालेली आहेत। तर पीठ आपण एकजीव करून घेणार आहोत आणि छान असं घट्टसर याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम आपण हे जिन्नस एकजीव करून घेऊया। तर सर्व जिन्नस एकजीव करून झालेली आहे। तर हलकासा पाण्याचा शिपडा देऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जर का आपण हे पाणी दुधी भोपळ्यामधलं पाणी जर निथळून घेतलं नसतं, पिळून घेतलं नसतं, तर आपल्याला पाण्याची आवश्यकता पडली नसती। पण त्यामुळे काय होतं, उग्र वास येतो, म्हणून ते पाणी मी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे। तर आता घट्टसर आपण पीठ मळून घेणार आहोत। तर हलकंसं पाणी घेऊन मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। तर हे पीठ आपल्याला 2 बॅचमध्ये डिवाइड करायचं आहे आणि छान असे लांबसर आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीचे आपल्याला 2 गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि हलकसं याला तेल लावायचं आहे। तर पाणी मी आधीच उकळायला ठेवलेलं होतं। तर इथं बघू शकता पाणी छान असं आपलं उकळलेलं आहे। तर दुसरा सुद्धा गोळा असाच आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर दुसरा सुद्धा गोळा आपला बनवून झालेला आहे। तर ह्या वड्या खमंग तर आहेतच आहेत, त्याचबरोबर ह्या पौष्टिक सुद्धा आहेत आणि खुसखुशीत होतात ह्या वड्या आणि बनवायला तर खूप सोप्या आहेत। तर अशा पद्धतीनं दोन्ही गोळे आपण स्टीम करायला ठेवलेले आहेत। यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तर आपल्याला हे 10 ते 12 मिनिटं फुल गॅसवर स्टीम करून घ्यायचे आहेत। तर 12 मिनिटं झालेली आहेत। तर आपण चेक करूया तर पीठ आपलं छान वाफाळलेलं आहे की नाही ते। तर पीठ आपलं छान वाफलेलं आहे, अजिबात टोकाला चिटकून वगैरे काही येत नाहीये। तर याला पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत। तर हे पीठ वाफण्यासाठी मला टोटल 12 मिनिटं लागलेली आहेत आणि फुल गॅसवर मी हे पीठ वाफवून ठेवलेलं आहे। पीठ वाफवण्यासाठी मी 5 मिनिटं आधीच पाणी उकळायला ठेवलेलं होतं। तर 5 मिनिटं आधीच तुम्ही पाणी उकळायला ठेवा, म्हणजे पीठ लवकर वाफले जाईल। तर आता पूर्णपणे हे पीठ आपण थंड करून घेणार आहोत। तर इथं बघू शकता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे। थंड करून छान याच्या वड्या पाडायच्या आहेत आपल्याला। तर छानपैकी थंड झालेला आहे। तर याला छान कट करून घेऊया आणि चवीला तर अप्रतिम झालेला आहे। तुम्ही
न शालो फ्राय करता न डीप फ्राय करता सुद्धा खाऊ शकता। अतिशय छान अशा वड्या याच्या झालेल्या आहेत। तर मी पहिल्या अशा वड्या कट केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहेत ते। तर हे आपण कट करून घेणार आहोत। तर इथं बघू शकता अतिशय छान आणि खुसखुशीत अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा वड्या कोट करून घेणार आहोत। हे तर अतिशय छान अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत। तर कट करून घेऊया। तर इथं बघू शकता अशा पद्धतीच्या आपल्या वड्या झालेल्या आहेत आणि छानपैकी याला आपण डीप फ्राय करणार आहोत। तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। तर डीप फ्राय करून घेणार आहोत आपण। तर खुसखुशीत रंगावर अशा आपल्या डीप फ्राय करून झालेल्या आहेत वड्या। तर इथं बघू शकता अतिशय छान झालेल्या आहेत, खुसखुशीत झालेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा फ्राय करून घेणार आहोत। तर इथं बघू शकता आपली दुसरी सुद्धा बॅच छान अशी फ्राय झालेली आहे। तर अतिशय टेस्टी अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता त्याचा कलर किती छान आलेला आहे आणि किती क्रंची झालेले आहेत ते। तर खायला एवढ्या टेस्टी आहेत आणि पौष्टिक सुद्धा। तर नक्की ट्राय करा। ह्या वड्या तुम्ही बिना फ्राय केलेल्या न फ्राय करता सुद्धा खाऊ शकता आणि शॅलो फ्राय सुद्धा करून खाऊ शकता। वाफवलेल्या वड्या सुद्धा खायला अतिशय टेस्टी लागतात। तर इथं तयार झालेल्या आहेत आपल्या दुधी भोपळ्याच्या खुसखुशीत अशा वड्या। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।